नमस्कार. आज आपण एका खूप खूप महत्वाच्या आणि तितक्याच गरजेच्या विषयावर एकदम खोलात जाऊन माहिती घेणार आहोत. आपण बोलणार आहोत गार्डियन शील्ड प्रोटोकॉलबद्दल, म्हणजेच नॅनोसिलिका नावाच्या एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून एप्रिल-मे महिन्याची जी असह्य उष्णता आहे, जी अक्षरशः आपलं पीक जाळून टाकते, त्यापासून आपल्या ऊसाच्या पिकाचं संरक्षण कसं करायचं हे आपण एकदम बारकाईने समजून घेणार आहोत. हा प्रश्न आजकाल प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मनात येत असेल. बघा, होतं काय, एप्रिल महिना लागला की तापमानाचा पारा चढायला लागतो आणि त्याचा सरळ सरळ फटका आपल्या उभ्या पिकाला बसतो. ऊसाची वाढ खुंटते, पानं पिवळी पडायला लागतात आणि ऊस अक्षरशः ताण घेतो. यालाच शास्त्रीय भाषेत थर्मल स्ट्रेस किंवा उष्णतेचा ताण असं म्हणतात. हा ताण फक्त पिकाच्या आरोग्यासाठीच नाही, तर आपल्या आर्थिक उत्पन्नासाठी सुद्धा एक मोठा धोका आहे. कारण या ताणामुळे फक्त ऊसाची वाढच थांबत नाही, तर त्यामधलं साखरेचं प्रमाणही कमी होऊ शकतं आणि याचा थेट परिणाम आपल्या अंतिम उत्पादनावर आणि नफ्यावर होतो. मग या इतक्या मोठ्या समस्येवर उपाय काय? तर उपाय आहे. निसर्गाच्या या आव्हानाला आपण टेक्नॉलॉजीने उत्तर देऊ शकतो आणि ते उत्तर आहे नॅनोसिलिका. सोप्या भाषेत सांगायचं ना, तर हे आहे आपल्या ऊसासाठी एक प्रकारचं लिक्विड सनब्लॉक. किंवा असं समजा की आपण आपल्या पिकाला एक अदृश्य चिलखत घालतोय. जसं आपण कडक उन्हापासून आपल्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावतो, अगदी तसंच हे नॅनोसिलिका ऊसाच्या पानांवर एक अतिशय सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी संरक्षक थर तयार करतो. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण हे 6 महत्वाचे मुद्दे कव्हर करणार आहोत. म्हणजे अगदी विज्ञानापासून ते शेतातल्या वापरापर्यंत सगळं काही. आपण प्रत्येक टप्पा बारकाईने समजून घेऊ, जेणेकरून याचा वापर करताना कोणतीही चूक होणार नाही आणि आपल्याला 100% फायदा मिळेल. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. हे अदृश्य कवच म्हणजे नेमकं आहे तरी काय, आणि याचा आकार इतका महत्वाचा का आहे? कारण कोणतीही गोष्ट वापरण्याआधी ती काम कशी करते, यामागचं सायन्स काय आहे, हे आपल्याला माहीतच असायला पाहिजे. चला तर या कवचाचं रहस्य उलगडूया. आता इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. आपल्या जमिनीत सिलिका भरपूर असते, मान्य. पण अडचण काय माहितीये? तिचे कण खूप मोठे असतात, न विरघळणारे. त्यामुळे आपलं पीक ते मुळांद्वारे घेऊच शकत नाही. याच्या अगदी उलट हे जे नॅनोसिलिका आहे, हे टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे. याचे कण इतके लहान आहेत आणि ते पाण्यात पूर्णपणे विरघळतात की पानं ते थेट शोषून घेतात. आणि हाच या टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. आता हा आकडा बघा, 10 ते 50 नॅनोमीटर्स. तुम्हाला कल्पना आहे हे किती लहान आहे? आपल्या डोक्यावरचा जो एक केस असतो ना, तो साधारण 80,000 ते 1,00,000 नॅनोमीटर जाड असतो. आणि हे कण फक्त 10 ते 50. म्हणजे तुम्ही विचार करा, केसाच्या जाडीपेक्षा हजारो पट लहान. आणि याच अविश्वसनीय लहान आकारामुळे त्याला ती ताकद मिळते झाडामध्ये सहज प्रवेश करण्याची. बरं, मग हे कण झाडामध्ये जातात तरी कसे? याच्या मागची प्रोसेस पण खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, आपल्या ऊसाच्या पानांवर हजारो लहान लहान छिद्र असतात. आपण त्यांना पर्णरंध्र किंवा स्टोमॅटा म्हणतो. झाड तिथूनच श्वास घेतं. आता हे नॅनोसिलिकाचे कण इतके बारीक असतात की ते या छिद्रांमधून थेट आत शिरतात, जसं कणी चावीनं कुलूप उघडावं तसं. यालाच म्हणतात स्टोमॅटल एंट्री. हे म्हणजे कसं आहे माहितीये? पिकाला मुळांमधून खायला देण्याऐवजी आपण डायरेक्ट सलाईन लावतोय. त्यामुळे सिलिका लगेच कामाला लागतं. ठीक आहे, तर आता आपल्याला हे कळलं की नॅनोसिलिका काय आहे आणि ते झाडात जातं कसं. आता आपण पुढच्या तितक्याच महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया. एकदा आत गेल्यावर हे अदृश्य कवच नक्की काम कसं करतं? ते उष्णतेपासून आणि पाण्याच्या नुकसानीपासून पिकाला कसं वाचवतं? कारण लक्षात घ्या, हा फक्त वरचा लेप नाहीये, ही एक पूर्ण संरक्षण प्रणाली आहे, आतून आणि बाहेरून दोन्हीकडून. संरक्षणाची पहिली पद्धत आहे अल्बेडो इफेक्ट. आता हा मोठा शब्द वाटेल, पण गोष्ट अगदी सोपी आहे. पानांवर जो नॅनोसिलिकाचा थर जमा होतो ना, तो एका आरशासारखं काम करतो. आपण उन्हाळ्यात पांढरे कपडे का घालतो? कारण ते उष्णता बाहेर फेकतात, बरोबर? अगदी तसंच हे सिलिका काम करतं. सूर्याची जी उष्णता वाढवणारी अदृश्य किरणं आहेत, विशेषतः नियर इन्फ्रारेड किरणं, त्यांना शोषण्याऐवजी हे परत अंतराळात फेकून देतं. यामुळे काय होतं? पानाचं तापमान आपोआप कमी राहतं आणि झाडाला थंडावा मिळतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे कवच फक्त बाहेरूनच नाही, तर आतून पण एका सैनिकासारखं काम करतं. याचे 3 मुख्य फायदे आहेत. पहिलं, ते झाडाच्या पेशींच्या भिंतींना म्हणजे सेल वॉल्सना मजबूत बनवतं.
त्यामुळे काय होतं की उष्णतेमध्ये ऊस आपली पानं घट्ट गुंडाळू शकतो आणि त्यामुळे बाष्पीभवनाने उडून जाणाऱ्या मौल्यवान पाणी वाचतं. दुसरा फायदा, ते काही खास प्रकारचे अँटीऑक्सिडंट एन्झाईम्स तयार करायला मदत करतं. हे एन्झाईम्स म्हणजे झाडाचे बॉडीगार्ड्सच आहेत. ते उष्णतेच्या ताणामुळे तयार होणाऱ्या विषारी कणांना, ज्यांना रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज किंवा ROS म्हणतात, त्यांना शोधून नष्ट करतात. कारण हेच विषारी कण पेशींना आतून जाळतात. आणि तिसरं, हे एन्झाईम्स त्यांना थांबवून पिकाला आतून निरोगी ठेवतात. आणि या सगळ्या संरक्षणाचा एक ठोस परिणाम आपल्याला दिसतो. तो म्हणजे पानाच्या पृष्ठभागाचं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअसने कमी होतं. आता तुम्हाला वाटेल 3-5 अंशांनी काय फरक पडतो? पण पिकांच्या दुनियेत हा खूप मोठा फरक आहे. हा फरक म्हणजे पीक ताणात जगणं आणि निरोगी वाढणं यामधली रेषा आहे. पिकाला मोठ्या धोक्यातून वाचवण्यासाठी हे तापमान कमी होणं खूप खूप महत्वाचं आहे. चला, आतापर्यंत आपण यामागचं सगळं सायन्स समजून घेतलं. आता वळूया प्रॅक्टिकल भागाकडे, म्हणजे हे वापरायचं कसं आणि इथून पुढची प्रत्येक स्टेप खूप काळजीपूर्वक ऐका, कारण सगळ्यात जास्त चुका इथेच होतात. आणि सुरुवात होते एका अशा गोष्टीपासून ज्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो: फवारणीसाठी पाणी तयार करणे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जर पाणीच चुकीचं असेल तर तुम्ही कितीही महागडं औषध त्यात टाका, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, फक्त पैसे वाया जातील. यशस्वी फवारणीसाठी पाण्याचे हे 2 नियम, हे नियमच समजा पाळायलाच हवेत. टाकीत दुसरं काहीही टाकण्याच्या आधी सगळ्यात पहिलं काम म्हणजे पाण्याचा pH म्हणजे सामू 5.5 ते 6.5च्या 5.5 to 6.5 मध्ये आणणं. हे बंधनकारक आहे. का? कारण जर पाणी अल्कधर्मी असेल तर नॅनोसिलिकाचे कण एकमेकांना चिकटून त्याचे गोळे बनतात. याला पॉलिमरायझेशन म्हणतात. आणि एकदा का हे गोळे बनले की ते पानांच्या छिद्रातून आत जाऊच शकत नाहीत, म्हणजे आपलं सगळं मिश्रण फुकट गेलं. आणि दुसरी गोष्ट, पाण्याचं तापमान ते 30 अंश सेल्सिअसच्या खालीच असायला हवं. याने टाकीतल्या रासायनिक क्रिया नियंत्रणात राहतात. पाणी तयार झालं की मग येतो मिश्रणाचा एक पक्का नियम. याला म्हणतात WALS, वेल्स प्रोटोकॉल. आणि लक्षात ठेवा, हा काही सल्ला नाहीये, हा नियम आहे. हा क्रम पाळणं खूप गरजेचं आहे. याच क्रमाने टाकीतलं प्रत्येक औषध व्यवस्थित मिसळतं आणि आपलं काम करतं. क्रम चुकला की सगळंच चुकतं. चला, तर मग हा WALS क्रम काय आहे ते नीट समजून घेऊया. प्रत्येक अक्षराचा एक अर्थ आहे आणि तो त्याच क्रमाने आपल्याला पाळायचा आहे. पहिलं, W म्हणजे वॉटर, टाकी अर्धी म्हणजे 50% पाण्याने भरा. दुसरं, A म्हणजे ॲसिडिफायर, आता pH कमी करणारं औषध टाकून पाण्याचा pH 5.5 ते 6.5च्या मध्ये आणा. तिसरं, L म्हणजे लिक्विड, आता आणि फक्त आत्ताच pH सेट झाल्यावर नॅनोसिलिकॉन टाका. चौथं, E म्हणजे एमल्सिफायबल घटक, जर तुम्हाला यात कीटकनाशकं किंवा तेल आधारित औषधं मिसळायची असतील तर ती आता टाका. आणि पाचवं, सगळ्यात शेवटी S म्हणजे सर्फॅक्टंट्स, म्हणजे आपलं स्टिकर किंवा स्प्रेडर, हे सगळ्यात शेवटी टाका. हा क्रम चुकला की पुन्हा तेच, नॅनोकण चिकटून वाया जातील. मिश्रणाचा योग्य क्रम समजला म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकलो. पण उरलेली अर्धी लढाई ही आहे की टाकीत काय मिसळायचं आणि काय नाही. कारण चुकीचं मिश्रण फक्त तुमची फवारणी वाया घालवत नाही, तर तुमच्या पंपाचे नाजूक नॉझलसुद्धा कायमचे खराब करू शकतं. तर मग चला बघूया, नॅनोसिलिकाचे मित्र कोण आणि शत्रू कोण आहेत ते. ही स्लाइड खूप खूप महत्वाची आहे. याकडे नीट लक्ष द्या. नॅनोसिलिकाचे चांगले मित्र कोण आहेत? तर पोटॅशियम, बोरॉन, चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट्स आणि नॅनोयुरिया हे त्याच्यासोबत मिळून मिसळून काम करतात. पण याचे काही पक्के शत्रू पण आहेत, ज्यांना याच्यासोबत मिसळलं की मोठी गडबड होते. हे शत्रू आहेत कॅल्शियम, जास्त सल्फर म्हणजे गंधक असलेले घटक आणि कॉपर आधारित बुरशीनाशके. हे घटक नॅनोसिलिकासोबत रासायनिक प्रक्रिया करून त्याला निकामी करून टाकतात. आणि आता एक अत्यंत महत्वाची आणि धोक्याची सूचना. शेतकऱ्यांकडून होणारी सगळ्यात मोठी चूक म्हणजे नॅनोसिलिका आणि कॅल्शियम एकत्र मिसळणे. हे कधीच करू नका, कोणत्याही परिस्थितीत नाही. असं केल्याने ना सिलिकॉनचा फायदा होतो ना कॅल्शियमचा. तुमचे पैसे सरळ सरळ वाया जातात. याच्या मागे अगदी साधं केमिस्ट्री आहे. जेव्हा कॅल्शियम आणि सिलिकॉन एकत्र येतात तेव्हा त्यांची रासायनिक प्रक्रिया होते आणि कॅल्शियम सिलिकेट नावाचा एक न विरघळणारा पदार्थ तयार होतो. म्हणजे काय? तर एक प्रकारचा साका तयार होतो, जो पाण्याचा तळाशी बसतो, तुमच्या पंपाच्या नोझलमध्ये अडकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो झाडाला अजिबात मिळत नाही. हा नियम अगदी पाठ करून ठेवा. कॅल्शियम अधिक सिलिकॉन म्हणजे नॉझल जाम आणि पैशाची बर्बादी. इतकं सोप्पं आहे.
प्रत्येक शेतकऱ्याने हा नियम पाळायलाच पाहिजे. जर तुम्हाला दोन्ही द्यायचेच असतील तर 2 वेगवेगळ्या फवारण्या करा आणि त्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 दिवसांचं अंतर ठेवा. चला, आता आपण या संपूर्ण प्रक्रियेच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, म्हणजे प्रत्यक्ष फवारणी. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं टाकीतलं मिश्रण कितीही भारी असलं, पण जर फवारणीची वेळ आणि पद्धत चुकली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सर्वोत्तम औषधसुद्धा चुकीच्या वेळी दिलं तर ते प्रभावी ठरत नाही. ही आहे फवारणीची परफेक्ट वेळ. याला आपण जैविक घड्याळाची वेळ म्हणू. सकाळी 7 ते सकाळी 9:30 हीच सर्वोत्तम वेळ आहे. कारण याच वेळेत उसाच्या पानांवरची छिद्र म्हणजे स्टोमॅटा पूर्णपणे उघडी असतात. ती आपलं औषध आत घ्यायला तयार असतात. 9:30 नंतर जसं ऊन वाढायला लागतं तशी ही छिद्र पाणी वाचवण्यासाठी बंद व्हायला लागतात. आणि दुपारच्या वेळी तर फवारणी करणं म्हणजे निव्वळ वेळेचा आणि पैशाचा अपव्यय आहे. कारण तेव्हा छिद्र पूर्ण बंद असतात आणि फवारलेलं औषध आत जाण्याऐवजी उन्हाने उडून जातं. आणि ही आहे आपली फायनल चेकलिस्ट. फवारणी करण्याआधी हे मुद्दे नक्की तपासा. पहिलं, नॉझलचा प्रकार. हॉलोकॉन नॉझल वापरा, जेणेकरून औषधाचं बारीक धुकं तयार होईल आणि पानांवर एकसारखा थर बसेल. दुसरं, थेंबाचा आकार. थेंबाचा आकार 100 ते 200 मायक्रॉन इतकाच हवा. यापेक्षा मोठे थेंब पानांवरून खाली गळून पडतात आणि खूप लहान थेंब वाऱ्यासोबत उडून जातात. तिसरं, कव्हरेज. फवारणी पानाच्या वरच्या आणि विशेषतः खालच्या बाजूला पोहोचलीच पाहिजे, कारण 80% छिद्र पानाच्या खालच्या बाजूला असतात. आणि चौथं, वारंवारता. एप्रिल-मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात दर 12 ते 15 दिवसांनी नियमित फवारणी करत राहा, कारण हा संरक्षक थर हळूहळू कमी होत जातो. आणि जाता जाता हा एक महत्वाचा प्रश्न. विचार करा, जर तुमच्या टाकीतलं मिश्रण अगदी परफेक्ट असेल, पण तुमची फवारणीची वेळ चुकली, तर ते गार्डियन शील्ड खरंच तुमच्या पिकाला मिळालं का? या संपूर्ण माहितीचं सार हेच आहे की यश एका गोष्टीवर अवलंबून नाही. टाकीतलं रसायनशास्त्र आणि शेतातलं भौतिकशास्त्र म्हणजे योग्य मिश्रण आणि योग्य वेळ, या दोन्ही गोष्टींवर तुमची पकड हवी. तेव्हाच आपण आपल्या उसाला हे अभेद्य कवच देऊ शकतो. जर हा व्हिडिओ तुमचा विचार बदलत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.